शेतकरी बांधवांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। डाळिंबामध्ये पानगळ करण्यापूर्वी छाटणी घ्यावी की पानगळ झाल्यानंतर छाटणी घ्यावी हा आजच्या व्हिडिओचा खूप महत्त्वाचा विषय आहे। तर शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी बांधव हे पानगळ करण्यापूर्वी छाटणी घेतात आणि जे छाटणी करणारे जे लेबर असतात ते छाटणी करताना वॉटर शूट करतात किंवा बाहेरून करतात आणि झाडाला एक प्रकारे बाहेरून गोल असा शेप देतात आणि झाडाला कॅनोपी भरपूर असल्यामुळे फॉलेज भरपूर असल्यामुळे तसे डाळिंबाच्या झाडाला काटे असल्यामुळे ते मजूर आतमध्ये हात घालत नाही आणि ज्यावेळी आपण पानगळ करतो त्यावेळी आपण पानगळ झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आतमध्ये कोणत्याही काडीची त्यांनी थिनिंग केलेली नसते, विरळणी केलेली नसते। काही वेळा आतमध्ये वॉटर शूट्सवर राहिलेले असतात आणि आतमध्ये पोकळी निर्माण न झाल्यामुळे सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पोचला जात नाही, प्रत्येक काडीवर सूर्यप्रकाश पडत नाही। त्यामुळे डाळिंबाला कळी निघताना सुद्धा आतमध्ये कळी कमी निघते किंवा आतमध्ये निघत सुद्धा नाही आणि सर्व मादी कळी असेल ती बाहेरच्या बाजूने निघते आणि बाहेरच्या बाजूने मादी कळी निघल्यामुळे त्या फळाची अपेक्षित फुगवण होत नाही। तसेच ती फळे उन्हात आल्यामुळे सनबर्निंगसुद्धा होतात। तर शेतकरी मित्रांनो जर आपण पानगळ केल्यानंतर साधारण 6व्या ते 7व्या दिवशी किंवा 8व्या-9व्या दिवशी जरी छाटणी चालू केली तर तोपर्यंत आपल्याला पानगळी चांगल्या प्रकारे झालेली असते। झाड मोकळं झालेल्यामुळे छाटणीच्या मजुरांना सुद्धा झाड चांगल्या प्रकारे त्यांच्या दृष्टीक्षेपात येतं आणि ते चांगल्या प्रकारे छाटणी करून देऊ शकतात आपल्याला आणि आपण सुद्धा चांगल्या प्रकारे छाटणी करून घेतो। प्रत्येक काडीवर सूर्यप्रकाश आल्यामुळे त्या ठिकाणी मादी कळी ही जाड काडीला निघते। तर शेतकरी बांधवांनो माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती राहील की आपण पानगळ झाल्यानंतर छाटणी करून घेणं हे आपल्यासाठी फायदेशीर राहील। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण फेसबुक इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।